चला मॅचला होईल सुरुवात. मागील मॅचचा हिरो ओमकार. ओमकार आपली प्लेयर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. मॅच झाल्यानंतर फुल टॉस बॉल. पहिल्या बॉल वरती आक्रमण. भव्य स्वागत षटकाराने केलंय. पहिल्याच बॉल वरती फुल टॉस बॉल होता. टोल वसूल केलाय 6 धावांचा पहिल्याच बॉल वरती. किरणच्या बॅट मधून अगदी रन जमा झालेत. हो यावेळेस मात्र ड्राइव्ह सुरू केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओव्हर होते ना दादा, ओव्हर होते. इथेच थांब, इथेच थांब. फुल टॉस बॉल होता. डी झोन मध्ये 1 धाव. चला थर्ड अंपायर घेतलाय. चेक करा. चला नो बॉल आहे. थर्ड अंपायरचा निर्णय येतोय. नो बॉल. फ्री हिटचा बॉल. हो फ्री हिटचा बॉल खूप चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. डॉट बॉल येतोय. यष्टांच्या वरतून जाणारा बॉल बीट होतोय त्या ठिकाणी. सोहम पहिल्या बॉलवरती षटकार खेचल्यानंतर या बॉलवरती कमबॅक करत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. ओहो यावेळेस ड्राइव्ह केलाय. 38 सर्कल मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे 2 धावा. 2 धावा मात्र प्राप्त होत आहेत. बॅकअप नव्हतं. 2 धावा जरूर घेतल्या गेल्यात. सोमचा पुढचा बॉल. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. बॅटला प्रेस झालाय. कॅच घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने चुकी केली. पहिली विकेट प्राप्त झाली असती सोहमला, परंतु विकेट प्राप्त करता आली नाहीये. यष्टीरक्षकाची भूमिका बजावत असताना मात्र पाहायला मिळतोय राहुल. वेगाने टाकलाय आणि वेगाने बाहेर जाईल. सीधी बॅट. नो बकवास. क्लिअर केलाय. 6 धावांसाठी षटकार. अगदी जर पाहायला गेलं तर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसी च्या माध्यमातून टीव्ही स्क्रीन वरती. षटकाची होते समाप्ती. पहिले षटक समाप्त. टीमची धावसंख्या 16. या ठिकाणी राजू रोडे सर आणि त्याचबरोबर गोविंद
मोहने साहेब हे या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख उपस्थिती यांची पाहायला मिळते. चेंडू चाललाय पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये, एक धाव. ज्यांचा वाढदिवस आज आहे माने सरकार इथे उपस्थित झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. कुणी कोणी माने सरकार यांनी पैज लावली होती आणि ती पैज मला वाटतं ते हरलेत. 15,000ची पैज त्यांनी लावली होती. व्हाईट बॉल. ओहो सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सोहम आहे. ओहो खूप चांगला स्टॉप. लॉंग ऑन रिझन मध्ये खूप चांगला स्टॉप सोहमच्या माध्यमातून. टीमची धाव संख्या 19. संदीप गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. ऑन साइडला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. पाहावं लागेल किती धावा येतील. षटकार आहे की सिंगल आहे. थोडस मैदानाचा भौगोलिक अभ्यास जर केला तर बॉल तर ट्रॅव्हल झालाय. पंच शहानिशा करतील या बॉल वरती नेमके किती धावा धावफलकावरती अंकित होतील. चला अंपायर जो डिसिजन देतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. लेगी पंच आणि मुख्य पंच शहानिशा करतायत या बॉल वरती षटकार आलाय की सिंगल आली आहे. बॉल डी झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय की डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार गेलाय. निर्णय थोड्याच वेळामध्ये. बर्थडे बॉय माने सरकार आलेत. आणि आज षटकार आलाय. 6 धावा येत आहेत. स्क्वेअर लेग पंचांनी शहानिशा केली. मुख्य पंचांची चर्चा केली आणि त्यानंतर मात्र हा निर्णय दिलाय. चला पंचांशी वाद घालायचा नाहीये. पंच जो निर्णय देतील त्या निर्णयाचा सन्मान करा. क्रिकेटमध्ये पंच म्हणजे देव आणि ओमकार प्लीज येऊन थांबायचं प्लीज. सॉरी मी ओव्हर झाली की लगेच द्या. हो आकुडब्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे.
एकच धाव मात्र प्राप्त होते. मागील मॅचचा हिरो ओमकार, आपण या आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, इथे कुठलीही धाव नाहीये, डॉट बॉल येतोय. चला कॅमेरामॅन आपल्या स्टेजच्या ठिकाणी फिरवायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ओमकारला मात्र दिलाय. चला स्पीडअप घ्या, टीम मीटिंग नको. मानाई नगर टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त जाऊन पोहोचली 26 या धावसंख्येवरती. 26 धावा. स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. वेळेत आपल्याला सामने संपवायचे आहेत. निलेशच्या पहिल्या बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, इथे हो 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 फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. प्रशांत पुढून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, इथे मिळते विकेटची हमी. नितीनने पकडलाय झेल, जर्सी नंबर 11. चला स्पीडअप ठेवायचंय. पुढचा बॉल निलेशचा. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. विकेट गेली. आज माने सरकार यांचा वाढदिवस आहे. त्यांचे जिवलग मित्र कोकणवरून खास आलेत नवी मुंबईला. प्रशांत कदम साहेब हे जिवलग दोस्त आणि जिवलग मैत्री जपले आज क्रिकेटमुळे. आज वाढदिवसासाठी नवी मुंबईमध्ये दाखल झालेत. आज संध्याकाळी बेत मोठा असेल, म्हणजे आज संध्याकाळची माने सरकार आज वाढदिवस आहे. संध्याकाळी सोय आज सगळ्या मित्रांची नक्कीच असेल. थँक्यू सो मच. आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. पुढचा बॉल हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. ऑन साइडला किशोरने मात्र पुल केलाय, बॉलला गुल केलाय. वन बाउंस सीमारेषा पार, चौकार.
नेक्स्ट मॅच वन साइड जिवाळा विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचं आहे. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. वन साइड जिवाळा विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. टीमची धावसंख्या 30. ओहो, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेतली गेली आहे. फलंदाज बाद. किशोर बॅक टू द डगआउट. 30 धावा धावफलकावरती लागतायत आणि आणखीन एक विकेट मात्र माघारी जात असताना नवीन बॅटर निलेश आलाय. चला थोडस स्पीडअप करा. मॅच थोडीशी स्लो होते. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये प्रोटेक्शन. सरपंच पाहतायत बॉल कशा पद्धतीने ट्रॅव्हल होतोय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट गॉन. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक, पहिले इनिंग मात्र इथे समाप्त होते. पहिला धाव इथे समाप्त होतोय. टीमची धाव संख्या 31 लक्ष 32 धावांचं. जास्त वेळ न घेता चला त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे. मानई नगर त्यांच्या विरोधात मात्र टीम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच बोत्रेवाडी. जास्त वेळ न घेता फिल्डिंग लावून घ्यायचे. जाऊया लव जाधव सरांकडे. थँक्यू सो मच. मी विनंती करेन माने सरकार, आपल्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस घेत आहोत. आज ज्यांचा वाढदिवस आहे, माने सरकार टॉस साठी या. आज वाढदिवसानिमित्त त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातील. संपूर्ण पाटण तालुका क्रिकेटच्या वतीने श्री बाळेश्वर चषक 2024च्या वतीने आपण शुभेच्छा देत आहोत. एका बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे, दुसऱ्या बाजूला वन साइड जिवाळा. टॉस केला जाईल. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे हा संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. थँक्यू सो मच. टॉस केला जाईल. हेड अँड टेल. उदवणे संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. अभिनंदन टीम वन साइड जिवाळा. प्रवीण दादा टॉस जिंकलाय आणि महत्वाचा निर्णय काय? बॅटिंग. पाचच्या अगदी आठवड्याचं आयोजनाचं तुम्ही ज्या प्रकारे आयोजन केलं, संघाची कामगिरी देखील चांगली राहिली. काय रणनीती असेल? आम्ही 40+ करायचा प्रयत्न करू. आणि एक प्रश्न विचारेन, पाटण तालुका प्रीमियर लीग अगदी दिवस रात्र येणार आहे. डेट देखील जाहीर झाली. काय सांगाल? ही तर खरी तर पाटण तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल की पाटण तालुका डे नाईट क्रिकेट खेळत आहे, म्हणजे आयोजन केलेलं आहे. आणि शिवाबॉसचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि सर्व खेळाडूंसाठी ही एक नवी पर्वणी असेल आणि काहीतरी नवीन केलंय आणि ते सक्सेसफुल केलंय शिवाबॉसनं. आणि शिवाचं मी अभिनंदन करतो. आणि याचा फायदा उचलायला पाहिजे प्रत्येकाने, कारण ज्या प्रकारे आता संधी प्राप्त करून दिली. गोलंदाजी करायची आहे या सामन्यामध्ये, काय माइंडसेट असेल? ॲक्च्युली आम्हाला टॉस जिंकू किंवा आम्हाला त्यांना माहीत होतं की ते टॉस जिंकलं तर पहिल्यांदा बॅटिंग घेतील आणि टॉस आम्ही जिंकलो तर आम्हाला पहिल्यांदा फिल्डिंगच पाहिजे होती. मनासारखा निर्णय झालाय. आज शनिवारचा दिवस स्क्वॉड आहे. हो आहे, सगळे आहेत. फक्त सागर नाही आहे, पण आहेत सगळे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना देऊया. टॉस जिंकलाय टीम वन साइड जिवाळा. त्यांनी सांगितलं आम्ही फलंदाजी करू. माने सरकार या, आज वाढदिवस आहे आपला. माने सरकार सांगतात की आज बोलणार नाहीये, आज माझा वाढदिवस आहे. आणि तुम्हाला पाटण तालुका क्रिकेटच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा, लक्ष शुभेच्छा. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. 32 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन किशोर काटे, अमोल आणि त्यांच्या साथीला राहुल. आघाडीचे फलंदाज टीम हनुमान क्रिकेट क्लब मानाईनगर नवसा. 32चा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू. 32चा पाठलाग. पहिला चेंडू शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. डावाची सुरुवात मात्र या अवांतर चेंडूने झाली. एक अतिरिक्त धाव. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम हनुमान क्रिकेट टीम मानाईनगर नवसा. किशोर काटे चिक्या. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला अगदी परिश्रम करावे लागतात. डाऊन द लेग साइड सलगचा दुसरा व्हाईट बॉल हाताळला जातोय. पहिला चेंडू उजव्या एसटी बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि हा दुसरा चेंडू डाव्या एसटी बाहेर. आता हा षटकातील पहिला चेंडू अगदी मिडल स्टंपला टाकतील का? वेगाने हाताळलेला चेंडू. बॅक टू द बॉलर. हा वेग आहे, ही ओळख आहे किशोर काटे यांची. हा खेळाडू उगाच NMPL खेळला नाहीये. या खेळाडूने नवी मुंबईचं क्रिकेट गाजवलंय. बोत्रेवाडी पाटण तालुक्याचं नाव नवी मुंबई क्रिकेटमध्ये सातत्याने मात्र या खेळाडूने घेण्यास भाग पाडलाय. दुसरा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला एकच धाव प्राप्त होईल. सूरज होते लॉंग ऑफला तैनात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बॅकवर्ड पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट आणि पहिली स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफ सीमा रेषा लगत. 2 चेंडू अखेर 3 धावा. राहुल ऑन स्ट्राइक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पहिल्या स्लिपचा क्षेत्ररक्षक अगदी काढून त्या क्षेत्ररक्षकाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात केलाय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. उजव्या एसटीच्या बाहेर. व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये किशोर काटे यांच्याकडून ही अपेक्षा नसेल संपूर्ण त्यांचा कर्णधार टीम आणि समर्थकांना, कारण हा खेळाडू चांगल्या गोलंदाजीसाठी जाणला जातो आणि कुठेतरी खराब दिशेवर मारा केला जातोय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चेंडूला गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर वर आहेत. प्रयत्न पडतील कमी. फलंदाज राहुलच्या बॅट मधून येतोय चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर. 3 चेंडू अखेर 8 धावा. 3 अतिरिक्त चेंडू हाताळलेत या षटकामध्ये. टीमची धावसंख्या 8. चौकार आल्यानंतर मात्र बदल केला जातो क्षेत्ररक्षणामध्ये. मिड विकेटला डीपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि लॉंग ऑन आहे डीपला. पदललिताचा सुरेख वापर. अगदी लफेटला या चेंडूला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. त्याच्या डोक्यावरून क्लासिकल फटका. श्री बाळेश्वर चषक 2024 षटकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. पदललिताचा सुरेख वापर आणि ज्या प्रकारे बॅट फिरवली. मुंबई क्रिकेटच्या भाषेत अगदी लपेटला या चेंडूला. 6 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावर 14. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू शेष. 2 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम हनुमान क्रिकेट टीम मानाईनगर. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. त्याचा फायदा घेतलाय. ओव्हरपी चेंडू हवेत खेळलाय. गॅप मध्ये सूरज चेंडूवर पोहोचण्याच्या आधीच अगदी प्रयत्न अप्रतिम केले. लाजवाब केलेत. इथे मात्र शहानिशा केली जाईल, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा केली. टाळ्या व्हायला काय हरकत आहे सूरज यांच्यासाठी, ज्या प्रकारे प्रयत्न केलेत. येस पंच, अगदी तपासलं जाईल. येस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल, कारण टेक्निकल टीम इन ऍक्शन तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञानाचा वापर आपण करणार आहोत. काय प्रयत्न केलेत सूरज, लाजवाब प्रयत्न.
ज्या प्रकारे हा प्रयत्न केला आणि या तिसरे पंच शहानिशा करत असताना अगदी तपासलं जाईल. ओम साई MTC टेक्निकल टीम इन ऍक्शन. फॅबुलस एफर्ट्स आणि निश्चितच 2 धावा वाचवल्यात. एकदा टाळ्या वाजत आहेत. हेच एकच धाव म्हणजे 3 धावा वाचवल्यात सूरज यांनी. काय प्रयत्न केलेत आणि पहा फलंदाज देखील टाळ्या वाजवतोय कारण हे पाटण तालुक्याचं क्रिकेट आहे. मी कौतुक करेन राहुलचं देखील कारण त्यांनी फटका खेळला होता आणि त्याने देखील अगदी अभिनंदन केलंय. क्वालिटी क्रिकेट काय असतं ते पहा. टीमची धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू अखेर 15 1 टू गो. 42चा पाठलाग 32चा पाठलाग 15 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये यश आले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज अमोल आणि राहुल यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 17 आणि विजयासाठी 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. 15 रन रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12 बॉल्स. श्री बाळेश्वर चषक 2024 द बनपुरीकर्स या संघाचं देखील आम्ही मनपूर्वक अभिनंदन आणि सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम. 12 चेंडू 15 धावा पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे किशोर काटे यांच्यावर आक्रमण केलं अमोल आणि राहुल या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी आणि त्यामुळे पहिल्या षटकामध्ये मनसूब अगदी स्पष्ट केलाय. 32 धावांचं लक्ष्य. 17 आल्यात पहिल्या षटकामध्ये. आता 12 मध्ये 15 करायचे आहेत. षटक क्रमांक 2 किरण आलेत परंतु सूरज यांनी ज्या प्रकारे तो चेंडू अडवला 3 धावा वाचवल्या. आज मात्र ही रील बनवायला काय हरकत नाहीये. ओमसाई MTC 3 धावा ज्या प्रकारे त्यांनी वाचवल्या सूरज यांनी. कॅमेरामॅन तेजस मात्र देखील एका हातामध्ये मोबाईल एका हातामध्ये कॅमेरा ही खासियत आहे. 81-82 खोणी गाव ओमसाई MTC. किरणचा पहिला चेंडू. किरणचा पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला क्रॉस बॅटेड फटका. इट्स अ ह्यूज हिट. फलंदाज अमोलच्या बॅट मधून अविश्वसनीय फटका षटकार. माफ करा राहुल होते स्ट्राईकला. काय फटका सजवलाय. टायमिंग काय असतं या चेंडूकडे पाहिल्यानंतर कळेल. या फटक्यावर पाहिल्यानंतर कळेल. कमी गतीने टाकलेला चेंडू जरूर फ्लाईट दिले होते परंतु ज्या प्रकारे हा फटका खेळला फलंदाज राहुल यांनी लाजवाब टायमिंग. टीमची धावसंख्या 23. 11 चेंडू मध्ये 9ची गरज. सामना अगदी लवकर फिनिश करायचा अशा मनसुब्याने टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. हनुमान क्रिकेट टीम मानाईनगर नवजा. आज प्रत्येकाने या स्पर्धेला मात्र ज्या प्रकारे उदंड प्रतिसाद दिलाय ते सर्वांचा आभार. जे प्रेक्षक आमच्यासोबत ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 11 मध्ये 9ची आवश्यकता. राहुल नाबाद 17 अमोल नाबाद 3. हाफ टॅकर चेंडू बॅडमिंटन स्ट्रोक. सूरज लॉंग ऑनला तैनात आहेत. कोणती चुकी करणार नाहीयेत. क्रिकेटमध्ये बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडूला उंची जास्त लांबी कमी आणि पडदावा लागेल. फलंदाज राहुल झेलबाद. वैयक्तिक राहुल यांनी धावा केल्या 17. संघाला सुरुवात करून दिली आहे चांगली. पहिल्या विकेटचं पतन. इन ॲट नंबर 3 मानाईनगरचा वंडर बॉय सोहम शेलार. अष्टपैलू खेळाडू म्हणून अगदी उद्योन्मुख खेळाडूंच्या यादीमध्ये त्यांचं नाव चर्चेमध्ये असतं आणि आज मात्र आपल्या संघासाठी कशी खेळी करतील. आपल्या गावासाठी खास पुण्यावरून नवी मुंबईचा प्रवास हा मात्र या खेळाडूने केलाय. आता खेळ कसा करतील कारण पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरले होते. 10 चेंडूमध्ये 9ची आवश्यकता. कुमार अमर कदम नक्कीच पुढच्या वर्षी तुमचं आयोजन असेल तर ओमसाई MTC ला देखील आपण टी-शर्ट द्यायला पाहिजे कारण त्यांची देखील मेहनत खूप आहे. कॅमेरामॅन देखील आपली एवढी मेहनत करतात तर त्यांना देखील एक टी-शर्ट टुर्नामेंटची आठवण
2 दिवस घालून बसू शकतात ते पण. सोम शेलार पहिला चेंडू. सोम शेलार पहिला चेंडू हाफ ट्रॅकर भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सोम शेलार यांच्या बॅट मधून मानाई नगरचा दर्जा दाखवणारा अप्रतिम फटका षटकार. मानाई नगरचा वंडर बॉय सोम शेलार. कुठेतरी टप्पा चुकलाय मी म्हणेन. ज्यावेळेला तुम्ही गतीमध्ये परिवर्तन करता त्यावेळेला तुम्हाला अचूक दिशेवर गोलंदाजी करावी लागते, कारण तुमच्या गोलंदाजीवर जर वेग नसेल तुम्ही गतीमध्ये परिवर्तन करता आणि तिथे जर तुमचा टप्पा चुकला की मोठा फटका ठोकला. ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना किरणने 3 चेंडूवर 12 रन खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 29. सोम शेलार 1 चेंडूमध्ये 6, अमोल 3 चेंडूमध्ये 3. विजयाची औपचारिकता शिल्लक 9 चेंडूमध्ये 3ची आवश्यकता. दुसरा विजय प्राप्त करण्याच्या अगदी उंबरठ्यावर टीम हनुमान क्रिकेट टीम मानाई नगर नौजा. विजयी षटकार येईल का? 3 धावांची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता. पंच केलाय. लॉंग ऑफ आहे चेंडू खाली. जेल दुसऱ्या प्रयत्नामध्ये सोडलाय. 2 धावा प्राप्त केल्या जातील. पहा रनिंग बिटवीन द विकेट अगदी विलक्षण राहिले. चेंडू हवेत होता तदवर त्यांनी 1 धाव घेतली होती आणि चेंडू हातातून निसटला. त्याच दरम्यान 2 धावा. धावसंख्या केली बरोबरीत. अवघी 1 धाव विजयाची गरज. जस्ट 1 रन रिक्वायर्ड टीम मानाई नगर. एका धावेची गरज. घेतले गिरकी आणि गोलंदाजाची घेतले फिरकी. चेंडू सीमारेषा पार. महेंद्रसिंग धोनी सरांच्या स्टाईलने सामना फिनिश केलाय. सोम शेलार वंडर बॉय ऑफ मानाई नगर विजयी षटकार. अभिनंदन टीम हनुमान क्रिकेट टीम मानाई नगर. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ज्यांनी धावा खर्च केल्या 4, गडी बाद केले 3. येस 1 धावबाद आणि 3 गडी बाद केले. या मॅचचा हिरो ठरतोय निलेश. वेलकम निलेश. आपण काही शुभ सन्मान करणार आहोत आज ज्यांचा वाढदिवस आहे. माने सरकार